टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। राजस्थानच्या जैसलमेरमध्ये भारत पाकिस्तान सीजफायर झाल्यानंतर आता जनजीवन सुरळीत व्हायला सुरुवात झाली आहे। जनजीवन पूर्वपदावर येताना पाहायला मिळतंय। मी सध्या राजस्थानच्या जैसलमेर परिसरातल्या एका गल्लीमध्ये आहे आणि या ठिकाणची ही सगळी जी दृश्य आहेत ती आपण या ठिकाणची पाहतोय की कशा पद्धतीने आता लोक घराबाहेर पडू लागलेले आहेत आणि सकाळची वेळ आहे त्यामुळे बरेचसे लोक आपल्या घराबाहेर पडतायत। या ठिकाणी आपल्या भावना सुद्धा व्यक्त करताना ते पाहायला मिळतात। जनजीवन ठीक ठाक हो रहा है अभी यहाँ पे, पूर्व पद पे आ रहा है सब कुछ? हाँ सर, सब आ रहा है। कल रात को कुछ घटनाएं हुई यहाँ पे या फिर चैन की नींद आई? चैन की नींद आई सर। कल मोदी जी ने भी भाषण किया, आपने सुना? हाँ सर, क्या लगा आपको? बढ़िया है सर। जी, और भारतीय होने पे नाज है आपको? नाज है सर। पाकिस्तान को अभी भी सबक सिखाने की जरूरत है कि अभी पाकिस्तान समझ चुका है? समझ चुका होगा सर अब तो। नक्कीच तर पाहतोय आपण या ठिकाणी लोकांच्या भावना आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनजीवन जे आहे ते आता पूर्वपदावर येऊ लागलेलं आहे। आज 5 जिल्हे जे आहेत जे सीमेलगत आहेत त्यामध्ये शाळा, कॉलेजेस, कोचिंग क्लासेस सुद्धा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। काही ठिकाणी रात्री ब्लॅकआउट करण्यात आला होता कारण तशी माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली होती। काही संशयास्पद गोष्टी सुद्धा त्यांना आढळल्या होत्या। मात्र आता जे आहे ते जनजीवन सामान्य झालेलं आहे आणि पूर्वपदावर येण्यास सुरुवात झालेली आहे। आज 9 वाजेनंतर बाजारपेठा देखील खुलतील, शाळा कॉलेजही खुले करण्याचं आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि नागरिकांनी कुठल्याही पद्धतीची भीती मनामध्ये बाळगू नका, पण स्वतःची काळजी घ्या, अलर्टवर राहा असे आदेश सुद्धा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येत आहेत। कॅमेरा पर्सन खंडूराजसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, जैसलमेर।